नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। पेण रोहा महाडमध्ये मराठा समाज एकवटला, असंख्य मराठा बांधवांनी एकत्र येत दिला मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा। संगमेश्वरमधील बुरंबी ते देवशेत फणसवळे रस्त्याची दुरावस्था, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण। पेण नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजनेत घोटाळा, पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित। आणि गणेशोत्सवात रत्नागिरी शहराला पाणी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शहर व्यापारी महासंघाकडून करण्यात आला सत्कार। आता पाहूया सविस्तर वृत्त। मराठा समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी जिल्हा जालना येथे आमरण उपोषणाला बसलेत। आजही उपोषण सुरू असल्याने त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाड तालुक्यातील महाड तालुका सकल मराठा बांधव यांच्या वतीने काल सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाड बाजारपेठेतून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत कॅन्डल मोर्चा काढण्यात आला। एक मराठा लाख मराठा या घोषणांनी संपूर्ण महाड शहर दुमदुमून गेले। या मोर्चाचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता कार्यक्रम झाला। महाडमध्ये असंख्य मराठा बांधवांनी सहभाग नोंदवीत जाहीर पाठिंबा दर्शवला। पण आता जो जरांगे पाटलांनी जे राज्यभरामध्ये जे आंदोलन छेडलेलं आहे त्याच्यामध्ये एकच मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळावं। आता आपण जो म्हणतात की जे आरक्षण आहे ते मराठा आणि कुणबी मराठा अशा पद्धतीच्या दोन भाग केलेले आहेत। पण आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्या मराठ्यांना सकल मराठ्यांना सगळे जे मराठी आहेत त्यांना आरक्षण मिळावं अशा पद्धतीची खऱ्या अर्थानं मागणी आहे। जरांगे पाटलांनी सुद्धा आपला जो विचार मांडलेला सरकारसमोर असाच आहे, सगळ्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्यावं अशा पद्धतीची आमचीही मागणी आहे। आणि त्यांच्या त्या उपोषणाला आणि त्यांच्या असलेल्या मागणीला आम्ही संबंध महाडकरांनी आज पाठिंबा देत आहोत। पण आमचं असं म्हणणं आहे की मराठी आहात तुम्ही, मराठ्यांचं असलेलं जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे। अनेक ठिकाणी काही आमदारांनी आपापले राजीनामे दिले मराठ्यांच्या मागण्यांसाठी, तसं त्यांनीही आपलं त्याच्या पद्धतीचं योगदान द्यावं पाहिजे। ज्या माणसाने 2 वेळा उपोषण केलं तरी सरकारला जाग येत नाही, या जागेचं उत्तर म्हणून आम्ही आज महाडमधून दुसरा कॅन्डल मोर्चा काढत आहोत। तरी आम्ही कुठल्याही पद्धतीने आम्ही सरळ मार्गाने जाणार आणि सरळ मार्गाने येणार आणि आम्ही दाखवून देणार की मराठा समाज हा किती सक्षम आहे आणि किती बुद्धिमत्त आहे हे दाखवण्याचं काम आज आम्ही रायगडमधून करणार आहोत। मराठा समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी जिल्हा जालना येथे आमरण उपोषणाला बसलेत। आजही उपोषण सुरू असल्याने त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी नागोठ नेते चोळे विभागातील सकल मराठा समाज ताकदीने एकवटला आणि आरक्षणाला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मासाहेब जिजाऊंचा विजय असो, एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी कुहिरे गाव दणाणून गेले। यावेळी मराठा समाजासह बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नागोठणे पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मराठी समाज कित्येक दिवस चितपट पडला होता, मराठी समाजाकडे लक्ष द्यायला कोणच तयार नव्हता, परंतु मनोज जरांगे पाटील साहेबांनी एक विडा उचलला आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी अमर उपोषण करणार अशी सरकारला खडखडून ज्यांनी जाग आणून दिली असे आपले मनोज जरांगे पाटील आणि त्या मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्याचा आपण संकल्प केला आणि आपण कुहिरे नागोठणे ते चोळे विभागातील सर्व मराठी बांधवांना आपण आवाहन केलं की सर्वांनी कुहिरे येथे शिवस्मारक इथे जमायचं आणि अल्पावधी काळात आपण आवाहन केलं आणि त्या आव्हानाला खूप चांगला प्रतिसाद असा भेटला। चोळे ते नागोठे विभागाबरोबर
असणारे आपले सर्व मराठी बांधव आपापसातले भेद विसरून सर्वजण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी जमले. नागोठणे ते जोळे विभागातील माझ्या सर्व मराठा बांधवांनी मराठा समाजाचे ऐकून आणि सध्या दोन्ही सरकारांना प्रश्न विचारणारा एक तुमच्या आमच्यातला शेतकरी लढाऊ मराठा म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जे आमरण उपोषण डिक्लेअर केलेलं आहे आणि हे उपोषण केवळ त्यांच्या स्वार्थासाठी नसून तर सकल मराठा समाजातील जो दीन दलित गरीब असा वर्ग आहे या वर्गाला शासनाने आरक्षण द्यावा या हेतूसाठी त्यांनी हा उपोषण पुकारलेला आहे. मित्रांनो, मी बौद्ध समाजाचा माणूस असून मी या जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो की माझा मराठा बांधव देखील आता भूमिहीन शेतमजूर गरीब झालेला आहे. याला पण प्रत्येक खात्यामध्ये नोकरीमध्ये त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे अशी आमची देखील भावना आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे आमरण उपोषणाला बसलेत. उपोषणाचा 8वा दिवस असूनही उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पेण तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारी पेण तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी येऊन मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सहभाग नोंदवीत जाहीर पाठिंबा दर्शवलाय. जरांगे पाटील साहेबांचे आभार मानतो की माझ्या भविष्यासाठी उपोषणाला बसले आहेत. मी उपोषण करू शकत नाही पण मी त्यांचा नक्कीच आभार मानतो. एक मराठाला आज आम्ही सगळे इथे जमलेले आहोत ते जरांगे पाटील साहेबांना साथ देण्यासाठी. आम्हाला आरक्षण पाहिजे कारण की आमचा बाप दिवस रात्र मेहनत करून आमच्यासाठी कमवतो, आम्हाला शिकवतो. आम्ही मेहनत घेऊन 90 ते 95% मिळवतो. पण जेव्हा उच्च शिक्षण आणि सरकारी नोकरी मिळत नाही तेव्हा आमच्या बापाची परिस्थिती बघवत नाही. जर आमची गाडी आरक्षण न मिळाल्यामुळे अडकणार असेल तर आम्ही काय करायचे? आणि जर सरकारमध्ये खरंच हिंमत असेल तर सगळ्यांचं आरक्षण काढून घ्या, तेव्हा समजेल खरा अधिकार कोणाचा आहे. मराठा हा कधीच मेहनतीला घाबरलेला नाही किंवा सरकारच्या खोट्या योजनेमुळे हातबल झालेला नाही. तेव्हा जोपर्यंत जरांगे पाटील साहेब उपोषण करतात आणि मराठा समाजासाठी मेहनत घेतात तोपर्यंत आणि जोपर्यंत सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. माझे नाव अभिलाषा योगेश महाडी. मी आनंद शाळेतून इयत्ता 10वीची विद्यार्थी आहे. आमच्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी मनोज जरांगे पाटील साहेब हे जालनामध्ये उपोषण करत आहेत. आम्हाला हा आरक्षण मिळालंच पाहिजे. आम्ही 80% काढून आणि दुसरे 40% काढून त्यांना पहिले प्रतिसाद मिळतो, आम्हाला का नाही? आम्हाला पण आरक्षण भेटलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. रत्नागिरी तालुक्यातील वाशीतर्फे संगमेश्वर येथील बुरंबी ते देवशेत फणसवळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येथील स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. गेली अनेक वर्षे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही त्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आल्याचे उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी सांगितले आहे. अखेर रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलाय. नमस्कार, मी पंकज प्रभाकर सप्तीसकर, राहणार तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आमचं एक गाव आहे वाशीतर्फे संगमेश्वर आणि त्यात जोड म्हणजे ग्रामपंचायत तेरे आणि मुसरी. आमचा एक म्हणजे 2 विभागात रस्ता मोठा आहे, सार्वजनिक बांधकाम विभागात आणि एक जिल्हा परिषदच्या अंडर. गेले 15 वर्षांनी इथं कुठल्याच प्रकारचं कामकाज व्यवस्थित झालेलं नाहीये, पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि जिल्हा परिषदचं म्हणजे बऱ्याचदा तर निधीच नसतो, अशा गोष्टी आहेत. आणि 15 वर्षापासून म्हणजे कोणी म्हणजे लक्ष देतच नाही, कुठेच अधिकार लक्ष कोणत्यापासून रस्ता होत नाहीये. आणि आमचा जेणेकरून रस्ता आहे ना म्हणजे तो वर्ग करावा. जिल्हा परिषद आमचे निधीच नाहीये. हा रस्ता वर्ग केला म्हणजे महाराष्ट्र बांधकाम विभागात तर भरपूर बरं होईल. आणि परत आमची मुख्य मागणी आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यामधूनच आमचा रस्ता व्हावा. हे आमच्या पूर्ण ग्रामस्थ आमचे तर बाकीचे पण उपस्थिती आहेत, सरपंच मॅडम आहेत, बाकीचे अजून पण माणसं येणार आहेत. सगळ्यांची मुख्य मागणी आहे की आमचा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून व्हावा. तेव्हा पूर्ण म्हणजे जो आमचा 13 किलोमीटर रस्ता आहे पूर्ण तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण. आम्हाला पूर्णपणे लेखी आश्वासन पाहिजे आणि त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त 1 महिन्याची मुदत देऊ. ते पण लेखी कच्ची वेळात होणार वगैरे या गोष्टी आहेत.
आणि दुसरी गोष्ट की आमचा 2021 ला मंजूर झालेला रस्ता आहे तरी अजून तो होत नाहीये. त्याचा आम्हाला प्रशासनाने उत्तर द्यावं, तो का होत नाहीये. आज 4 वर्ष होऊन गेले तरी हा रस्ता होत नाही. पेण नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप नंदा म्हात्रे यांनी केलाय. नगर परिषदेने पात्र लाभार्थ्यांना 6 वर्षात संपर्क न केल्याने त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले असल्याची माहिती नंदा म्हात्रे यांनी केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जामुळे उजेडात आली. याबाबत वस्तुस्थिती समजण्यासाठी मुख्याधिकारी जीवन पाटील यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी महासचिव महाराष्ट्र राज्य काँग्रेस नंदा म्हात्रे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अशोक मोकल, पेण शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह अर्ज केलेले लाभार्थी उपस्थित होते. याबाबत खरी वस्तुस्थिती काय आहे याची चौकशी करून अहवाल घेऊन लाभार्थ्यांना लाभ कसा मिळेल हे पाहिले जाईल असे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले. याबाबत सविस्तर वृत्त असे की पेण नगर परिषदेने राबविलेल्या प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे प्रकल्पाचा लाभ मिळण्यासाठी 2017-18 साली अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार पेण नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी अर्ज केले होते. सदर लक्ष्य 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे होते, परंतु 6 वर्ष होऊनही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पत्र व्यवहार केला नव्हता. याबाबत नंदा म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात सदर माहिती मागवली होती. तसेच लक्ष वेधण्याकरिता दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर लक्षवेधी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे नंदा म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले. न्याय मिळाला पाहिजे, कारण नगरपालिकेने ही योजना राबवण्याच्या दृष्टीने शासन नियमानुसार एका एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, ज्यामध्ये प्रति लाभार्थी 500 रुपये त्या एजन्सीला नगरपालिकेने दिले. त्या एजन्सीने जो सर्वे केला त्या सर्वेच्या आधारावरतीच 595 पैकी 121 हे लाभार्थी आहेत की ज्यांना त्या एजन्सीने पात्र ठरवलेलं आहे घटक 2 साठी. आणि तो रिपोर्ट 2018लाच नगरपालिकेला दिला होता, पण या लाभार्थ्यांना नगरपालिकेने कळवलं नाही की हे पात्र लाभार्थी आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना गेली 6 वर्षापासून त्या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये. या लोक सगळे भाड्याच्या घरात राहतात. काही लोक यातले कौंडाल तलावातले विस्थापित आहेत. कौंडाल तलाव जिथे अतिक्रमण हटवल्यामुळे तिथली घरं तोडण्यात आली होती आणि त्यांना नगरपालिकेने आश्वासित केलं होतं की त्यांना कोणत्या तरी स्कीममधून घर देण्यात येईल. तर अशी कुटुंब सुद्धा या अर्जदारांमध्ये आहेत. त्यांना खरं तर प्राथमिकतेने लाभ मिळायला पाहिजे, पण 6 वर्ष या सगळ्यांचे अर्ज इथे धूळ खात पडले होते. माहिती अधिकारामध्ये जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा ही बाब समोर आली की 121 हे पात्र लाभार्थी आहेत घटक 2 साठी. दुसरीकडे आम्ही बघतो की 1500 लोकांना लाभ दिलेला आहे ज्यांनी पेण शहरामध्ये फ्लॅट घेतलेले. आता त्यांचा सर्वे कोणी केला का? नाही. नगरपालिकेला जे उद्दिष्ट होतं 2022 पर्यंत 3488 घरं देण्याचं, त्यापैकी 1500 घरं फ्लॅट धारकांना दिलेली आहेत. म्हणजे त्यांना या योजनेअंतर्गत 3 लाखाची सबसिडी दिलेली आहे. ती यादी यांच्याकडे आहे, त्यांचा कुणीही सर्वे केलेला नाही. मग हा मोठा भ्रष्टाचार आहे का? या नगरपालिकेशी संबंधित बिल्डर लॉबीतले जे नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते असतील यांनी मिळून या 1500 फ्लॅट धारकांना यांच्या हक्काचं घर दिलेलं आहे का याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे. कारण हे जे 1500 लाभार्थी आहेत हे 3488 मध्येच गणले जाणार आहेत. मग जे पेणचे करदाते आहेत, पेणचे मतदार आहेत, पेणचे नागरिक आहेत, या लोकांना इथे बेघर म्हणून घेऊन बाहेरून आलेल्या धनदांडग्यांना या योजनेचा लाभ देण्यामागे काय उद्देश होता या सगळ्याचा तपास झाला पाहिजे. आज आम्ही रितसर निवेदन दिले हे सगळे गरजू लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे. 10 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला सीओनी खुलासा कळवला पाहिजे की यांना 6 वर्षात लाभ का मिळाला नाही. आणि त्यानंतर 17 नोव्हेंबरला आम्ही सगळे पेण नगरपालिकेच्या इथे येऊन ठिय्या देणार आहोत. याची सगळी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेच्या शीळ धरणावरील जॅकवेल कोसळली आणि ऐन गणपतीत नागरिकांसमोर पाणी संकट उभे राहिले होते. घरात गणपती असताना देखील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र काम करत 48 तासात शहराला पाणी दिले. त्यांच्या या कार्याची रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने दखल घेत या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा नगरपालिकेत आयोजित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यामुळे शहराला लवकरात लवकर पाणी देणे शक्य झाले. माझा अंदाज होता की आपण शहराला 15 दिवसात पाणी देऊ, मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या 12 दिवसात शहरातील पाणी व्यवस्था सुरळीत केली. कोरोनाच्या कालावधीत स्वतःचे व्यवसाय बंद असताना देखील रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या माध्यमातून
समाजासाठी काम केले. आज व्यापाऱ्यांच्या याच संघटनेच्या माध्यमातून माझ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होते याचा मला आनंद आहे, असे उद्गार रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी काढलेत. पाणी विभागातील कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. पाणी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यापारी महासंघाकडून नवीन कपडे शिवण्यात आलेत व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी नगरसेवक निमेश नायर, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगारडे, तालुकाध्यक्ष निखिल देसाई, नगरपालिका अधिकारी भोईर माने व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एक टेम्पो होता, शशी नाचणकर हे स्वतः चालवायचे आणि तो टेम्पो होता, त्याच्यामध्ये कसं तरी शव ते अक्षरशः ठेवलं जायचं आणि ती सगळी मंडळी स्मशानभूमीपर्यंत जायची. नागरिकांची ही गरज आणि अडचण ओळखून रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने पुढाकार घेतला. एक शववाहिनी बनवली. आपल्याला रोज तिचं दर्शन होत आहे. सध्या नगरपालिकेचं काम इथे नवीन इमारतीच होत आहे, त्याच्यामुळे रोज आपल्याला ती बाहेर उभी राहिलेली दिसते. आम्हाला अडचण आपली समजू शकते. अनेक नागरिकांचे पण मला त्याबाबत फोन आले की ते समोर जरा बरोबर वाटत नाही वगैरे, पण ठीक आहे, अडचण आपली आहे कारण आपल्याकडे ती ठेवायला दुसरी जागा उपलब्ध नाही आहे सुरक्षित अशी. आणि अनेक आता फोन हे आपल्या नगरपालिकेच्या फोनवर देखील अनेकांचे फोन येतात जेव्हा ती शववाहिनीची गरज असते तेव्हा. या शववाहिनीवर म्हणजे आमची शववाहिनी आल्यानंतर जो पहिला शशी नाचणकर एक गाडी चालवत होता, त्याच्या पोटावर पाय नको म्हणून त्यालाच आम्ही चालक म्हणून त्या गाडीवर ठेवलेलं. चांगला आपण त्याला पगार देतो, म्हणजे त्याला त्या गाडी चालवून जेवढे मिळत नव्हते त्याच्यापेक्षा चांगला आपण त्याला सध्या पगार देतोय. त्याच वेळेला मला सांगावं असं वाटतं, जेव्हा ही शववाहिनी आली तेव्हा सुद्धा निमेश आणि साहेबांशी बोलून आपण इथे उभी राहण्यासाठी जागा घेतलेली. पण तेव्हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विचारीन आणि मला फोन केला होता की याच्यावर ड्रायव्हर कोण असणार आहे. आमचे नगरपालिकेचे कर्मचारी ड्रायव्हर म्हणून राहायला तयार आहेत, म्हणजे मोफत सेवा द्यायला तयार आहेत, तुम्ही केव्हाही सांगा. म्हणजे हे पण कौतुकाचं आहे की जिथे रत्नागिरीकरांना गरज आहे तिथे मागे पुढे विचार न करता ही लोक केव्हाही मदतीसाठी तयार होतात. उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजासाठी काम केले आहे. आज संपूर्ण मराठा समाजाला शांत ठेवण्याचे काम सुद्धा ते करत आहेत. आरक्षणासंदर्भात सर्व पक्षीयांच्या बैठकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या पक्षाच्या प्रमुखांना बोलवायचे नाही, म्हणजेच राज्य सरकारला यामध्ये राजकारण करायचे हे स्पष्ट दिसत असून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही हे देखील दिसून येत आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्याला डोळा लावून बसू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असं आमदार वैभव नाईक म्हणाले. खरं तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मराठा समाजासाठी भरीव असं काम केलं होतं आणि आज संपूर्णपणे मराठा समाजाला शांत ठेवण्याचा सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जी सर्वपक्षीय बैठक आहे त्या बैठकीत जर एकत्र येऊन विरोधी पक्षाची काय म्हणणं एक असेल तर या राज्यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रमुखांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे होतं आणि त्यांना या गोष्टीमध्ये राजकारण करायचं आहे. जर काही झालं नाही तर ते उद्धव ठाकरे साहेबांनी केलं नाही म्हणून सांगायचं आणि बैठकीला बोलवायचं नाही. हे मात्र कुठेतरी यामुळे मराठा समाजाला ह्यांना आरक्षण द्यायचं नाही, ह्यांना राजकारणाचे आरोप प्रत्यारोप करायचे आहेत आणि हे आरोप बैठकीला आले नाही तर उद्धवजी बैठकीला आले नाही म्हणून हे करतील. हा डरपोकपणाच या सरकारचा आहे. आणि खरं तर एकनाथ शिंदे हे उद्धवजींच्या समोर डोळा लावून बसू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासोबतच वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.